अजून तुमचं हे लावायचं बाकी आहे? अहो लवकर लवकर लावायचं आणि कोण कुठे बसणार हे आधीच ठरलेलं असलं पाहिजे. इतक्या उशिरा करून कसं चालणार? हा, आप्पा रागवले म्हणजे, चिडले म्हणजे? हो आप्पा रागावतील यात नवीन काय आहे? जाऊ द्या. आप्पा केतकरांचा राग आहे तो, असा काय असा तसा नाहीये. त्यांचे मूड तुम्ही सांभाळा, मला काम आहे तर. हे बघा, हे असो हे उद्धट गेले, वाचले. हा अरे आला का? हा, वा वा वा, पुष्पगुच्छ आला. वा, म्हणजे आता सगळी तयारी झाली म्हणायची. सगळी छोटी मोठी कामं आटोपली. आता आप्पा कधीही आलं तरी चालतील. हा, कधी येतील हा आप्पा आता. आपण काय हालचाल करायच्या आधीच हजर झाले. तू आधीच का नाही निघून गेलास नचिकेत? चर्चेतच फार वेळ गेला आपला. आता तू मला नको बोलू. तुला नको बोलू तर कोणाला बोलू? तुम्ही भांडू नका रे. आजी, माहिती आहे ना आता काय होणार आहे? आपण नचिकेत आणि कादंबरीचं इथे लग्न लावून द्यायला पण कमी करणार नाही. काहीच करू नाही शकलो आपण. वी आर रिअली इन होपलेस सिच्युएशन. आप्पा इथे तुमचं जुळवून द्यायच्या मागे आणि तिथे ती कादंबरी आपल्याबद्दल सगळं सांगायचं असंच ठरवून बसली. म्हणजे मी आणि नचिकेत एकमेकांपासून वेगळे होणार हे ठरलेलंच आहे. अगं कशाला इतका वाईट विचार करते सई? होईल काहीतरी. काय होणार आहे आजी? वेळ आहे का आपल्याकडे तेवढा आता? थांब जरा, मला विचार तरी करू दे. मी नाही जगू शकणार नचिकेत शिवाय. इवन आय कांट लिव्ह विदाउट यू सई. अरे पण कोण सांगताय तुम्हाला एकमेकांशिवाय जगायला? पण आजी तेच होणार आहे. कुणीच ऐकायला तयार नाहीये आपलं. बघते ना मी काहीतरी करते. काय करणार आहे तू देवकी? त्या कॅडीला सभागृहात जायच्या आधी गाठते आणि शेवटचा एकदा प्रयत्न करून बघते तिला समजावण्याचा. लवकर निघते मी त्याच्यासाठी. हा, सत्यानाश. सौभाग्यवती, तुम्ही कुठे निघाला तेवढा घाई घाई? अहो आज तुम्ही सगळ्या लोकांसमोर घोषणा करणार आहात ना, म्हणजे महत्वाचंच आहे. हो नक्कीच. म्हणून म्हटलं आधीच जाऊन जागा पटकवते. तिकडे यायची काही एक गरज नाहीये. अहो येऊ द्या हो. समिती सदस्यांची आणि ह्या कांगारूंची ओळख करून देण्याचा कार्यक्रम आहे. त्यात असं बघण्यासारखं काय आहे? अहो तुम्ही जे काही करता ते बघण्यासारखंच असतं. अगदी मनापासून सांगते मी. ह्या आधी अशा अनेक बैठका झाल्या संकुलाच्या. किती वेळा आलात तुम्ही? एकदाही नाही. मग आजही येऊ नका. चल रे कांगारू चल. अरे हो, ती कांगारीण तयार आहे ना? अहो एक सुचवू का? काय? मला अजूनही वाटतं की ह्या दोघांच्या वैयक्तिक गोष्टीत आपण पडू नये. म्हणजे त्यांचं ते बघून घेतील ना की लोकांना काय सांगायचं, कधी सांगायचं. आपण उगीच. हे बघा, तुमचे फुकटचे सल्ले नकोयत मला. मी जे काही करतो ते पूर्ण विचार करून आणि भविष्यावर नजर ठेवून करतो. बरं, मग मलाही येऊ द्या ना तिथे. अरे हा काय विचित्र प्रकार आहे? एकदा म्हणताय सांगू नका, एकदा म्हणताय मी येते. सोळावा लागल्यासारखं चंचल वागू नका हो. हे बघा, तुम्ही त्या बैठकीला यायचं नाही. आपण मी येऊ का? कशासाठी? नाही म्हणजे मला बघायचं होतं तुम्ही कशी ओळख करून देता या दोघांची. त्यात काय आहे बघण्यासारखं? तू येऊ नकोस. अप्पा प्लीज, देवकी आणि साई त्यांना येऊ दे ना. आय मीन माझ्याबद्दल तुम्ही एवढी मोठी अनाउन्समेंट करणार, सो आय वॉन्ट देम टू बी देअर. अँड ऑल्सो कॅडी पण तिकडे असणार, सो जर का लेडीज असतील तर तिला थोडं कम्फर्टेबल फील होईल, राईट? बरं ठीक आहे, येऊ द्या त्यांना. चला चला आपण एकत्रच जाऊया. चला 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 लवकर चला. चला चल रे कांगारू चल. चला सौभाग्यवती चला. हा या.
चला 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 पटकन चला हा. चला हो. आप्पा मी कॅडीला घेऊन येतो. हो जा पटकन घेऊन ये जा जा जा. चला हो चला 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 लवकर हा, चला. Pick up the phone, pick up the phone, bloody pick up the phone. हे भाई ब्लडीला नाही कॅडीला फोन करायचा आहे तिला कर. तेच फोन नाही उचलत आहे. गॉट दिस गर्ल. डिरेक्टली मीटिंग मध्ये पोहोचणार. हे भाई तू वाईट वाटून नको घेऊस पण कॅडी ना कधी कधी डोक्यावर पडल्यासारखी वागते. तो हिटलर तर आहेच खचकलेला म्हातारा पण कॅडी पण काही कमी नाहीये. समटाइम्स आय फील ते आलीच कशाला इकडे. मॉम डॅड पण ना दे डोंट थिंक अबाउट मी. माझा विचार पण नाही करत. आता फोन करून सांग त्यांना डोक्याला किती ताप झालाय तो. काय सांगणार? दे डोंट नो एनिथिंग अबाउट मी अँड साई. सांगणार काय? आणि तुझे ना सगळेच लोचे आहेत. एकीकडे तो हिटलर आणि एकीकडे ही कॅडी. समटाइम्स आय फील मी एकटाच ठीक होतो हिटलरला मॅनेज करायला. कॅडी आली आणि सगळे प्रॉब्लेम्स वाढले माझे. नाहीतर काय ती बाया येईल आणि बॉम्ब फोडेल मग हिटलर व्हायसाटेल. हे तू गेलास. When he comes to know about me and साई कोणतरी मुलगा बघणार आणि लग्न लावून टाकणार तो. त्याबद्दल तर काय डाऊटच नाहीये. ए भाई पण अजूनही एक करू शकता तुम्ही. काय? टेल मी फास्ट. ते कार्यक्रमात जायच्या आधी तू वहिनीला घेऊन पळून जा आणि लग्न करा तुम्ही. नाही नाही ते सोडून बोल तू. मला चालणार नाही आणि इवन साई वोंट लाईक इट. ते भाई तुमचे म्हणजे ना फंडेच वेगळे आहेत सगळे म्हणून हे सगळं झेलावं लागतंय. तुमच्या जागी मी असतो ना 2 पोरांचा बाप असतो एवढ्यात. शट अप. या साई. नचिकेत कुठे आहेस तू? आप्पा वाट बघतायत. गॉड. येतो. हो लवकर ये. हा काय झालं? हिटलरला घाई झालीये अनाउन्समेंट करायचे. हॉरिबल फेलो. भाई तू एक काम कर शांत हो एकदम. हा उगाच नको विचार करू. शांत हो. बाई काय होतं माहितीये रागाच्या भरात माणूस नेहमी माती खातो. तू शांत हो. शांतपणे जा. हा शांत. मोठा श्वास घे. शांत हो. शांत. गेला. आजी मला खूप काळजी वाटते ग. मला काहीच काळजी नाही वाटत आहे. मजेत आहे अगदी मी. चिडू नकोस ना ग आजी. आता कुणावर चिडावं कुणावर चिडू नये मला काहीच कळेना असं झालंय. आज आप्पा कादंबरी आणि नचिकेतचं लग्नच ठरवून टाकतील. ते तर आहेच. आजी मी काय करू ग? मी अजूनही सांगते तू आणि नचिकेत पळून जा. आजी देवकी सारखं काय पळून जा पळून जा. दुसरा काय ऑप्शन नाही आहे का? अरे मला तरी हाच पर्याय दिसतोय. आपण कसल्या परिस्थितीत आहोत अजून काय करू शकणार आहोत आपण. नो नो नो. मी आणि साई वी हॅव डिसाइडेड आम्ही असं काही करणार नाही म्हणून. हो तयार राहा मग येणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी. एनिवे वेअर्स कॅडी? अजून आली नाही ती? नाही ना नाही आली अजून. नचिकेत तुझं काही बोलणं झालं का तिच्याशी भ्रमणध्वनीवर? Yeah, I tried, but she's not taking my calls. Wait a minute. She's not taking my calls. ती अजून आली पण नाही म्हणजे काय? म्हणजे ती येणार नाही. अरे पण काल तर अगदी हट्टाला पेटली होती. मे बी चेंज ऑफ माइंड. मे बी तिला रिअलाइज झालं असेल की ती जे करणार होती ते किती प्रॉब्लेमॅटिक आहे ते. बरं झालं बाई हे काही ऐकायला तयार नाहीयेत. तिला तरी पटलं. आता ती आलीच नाही म्हटल्यावर प्रश्नच मिटला. अरे चला चला आज चला. अरे तुम्ही दोघं बाहेर आलात? आम्ही येतच होतो आत. नाही आजच्या बैठकीचे प्रमुख पाहुणे श्रीयुत नचिकेत आणि कुमारी कादंबरी हे अजून आले कसे नाहीत हे पाहायला आम्ही इथं आलो. आप्पा आय मीन नचिकेत ते तुमच्या तोंडून असं चांगलं नाही साऊंड करत. तुम्ही कांगारूच बोला. दॅट्स गुड. अरे आता तुझं आणि त्या कादंबरीचं लग्न होणार आहे काही दिवसात. तेव्हा निदान सगळ्यांसमोर तरी तुला तुझ्या पालकांनी ठेवलेल्या नावांनीच हाक मारायला हवी ना. बरं ते जाऊ दे. कादंबरी कुठं आहे? अहो ती बहुतेक येणार नाही असं दिसतंय. काय? अहो विचारा ना यालाच. काय रे ही येणार नाहीये का ती? अजून आली नाही म्हणजे आय थिंक सो नाही येणार. अरे पण घरीच आहे ना ती. ऍक्च्युली लास्ट नाईट ती तिच्या फ्रेंड कडे गेली होती. रे पण या बैठकीचं अगोदर ठरलं होतं मग बाहेर गेलीच कशी?
एव्हरीवन, सॉरी मला यायला थोडा उशीर झाला ना. नाही नाही काही हरकत नाही. काय चल चल पटकन चल आतमध्ये. कॅडी, मला जरा बोलायचंय तुझ्याशी. तुम्ही जा पुढे, आम्ही दोघी येतो नंतर. हे बघा सौभाग्यवती, तुम्हाला जे काही सांगायचं असेल ना ते तुम्ही नंतर सांगा. चल कादंबरी चल, आधीच बैठकीला खूप उशीर झालाय, त्यातनं अजून वेळ वाया जायला नको. चल चल लवकर चल. ए, चल रे चल चल तू चल रे. ए, चल. आजी, संपलं, सगळं संपलं आता. टाळ्यांचा आवाज येतोय. चल चल जाऊया. चल ग. नमस्कार. आजच्या या विशेष बैठकीत तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तरी मी आपले ज्येष्ठ सभासद आप्पा केतकर यांना विनंती करतो की त्यांनी ही बैठक का बोलवली आहे ते सगळ्यांना सांगावं. नमस्कार. परदेशी भाषा, संस्कृती आणि माणसांबद्दल माझी जी काही मतं आहेत ती सर्वश्रुत आहेतच, पण ही सगळी माझी खाजगी मतं आहेत. पण गेले काही दिवस एक गोष्ट मात्र आपल्या सगळ्यांनाच आक्षेपार्ह अशी वाटत होती. आपल्याच संकुलात राहणारे श्रीयुत नचिकेत देशपांडे हे ऑस्ट्रेलियाहून आलेले आहेत आणि हल्लीच त्यांच्या घरी ऑस्ट्रेलियाहूनच कुमारी कादंबरी ह्या त्यांच्या घरी राहायला आलेल्या आहेत. खरं म्हणजे दोन तरुण मुलांनी कुठल्याही नात्याशिवाय एकत्र राहणं हे आपल्या संस्कृतीला शोभणारं नाही. हे सगळं तुम्हालाही पटत असेलच. कुणाला काही पडलेली नाहीये, यांनाच काळजी आपल्या संस्कृतीची. आजी, जाऊ दे ना, आप्पा काय म्हणतात ते ऐक फक्त. काय परदेशी माणसांनी आपल्या माणसांमध्ये मिसळणं, त्यांच्याबरोबर संबंध वाढवणं हे खरं म्हणजे सगळं माझ्या तत्वांच्या विरुद्ध आहे. पण दोन परदेशी माणसं जर आपापसात संबंध ठेवू इच्छित असतील तर त्याला माझी काहीही हरकत नाहीये. तेव्हा माणुसकीच्या दृष्टिकोनातून माझ्या या अशा नात्याला संपूर्ण पाठिंबा आहे. हे कोण पाठिंबा देणारे? जी, जाऊ दे ना गं, तू ऐकून घे फक्त. पण या नात्याला नाव मात्र हवं, म्हणून मी अतिशय आनंदाने असं जाहीर करू इच्छितो, नचिकेत देशपांडे आणि कुमारी कादंबरी यांचं एकमेकांवर प्रेम आहे आणि लवकरच ते विवाहबद्ध होणार आहेत. तर या कादंबरी ह्या काही दिवसांसाठीच भारतात आलेल्या आहेत. त्यामुळे त्या परत जाताना त्यांच्यासोबत नचिकेतलाही घेऊन जातील याबद्दल मला खात्री आहे. आता तिथे जाऊन त्या त्यांच्या पद्धतीनं विवाह करतीलच, पण इथं सगळ्याची घोषणा होणं मात्र गरजेचं होतं. आता या सगळ्यातून आपण सगळ्यांनी एक बोध घ्यायला हवा. त्यांनी ह्या देशात येऊन सुद्धा आपल्याच देशातला जोडीदार निवडलाय. आता आपली संस्कृती ही आपणच जपायला हवी. आता हे दोघेही लवकरच आपल्या देशात निघून जातील, तेव्हा त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आपण त्यांना शुभेच्छा देऊया. इथेही टाळ्या वाजवायला माझी काही हरकत नाहीये. असं टाळ्या. वा वा, शुभेच्छा शुभेच्छा. आता मी नचिकेत आणि कादंबरी ह्या दोघांनाही इथे येण्याची विनंती करतो. तर हेच ते परदेशी जोडपं जे लग्न करण्यासाठी इथनं ऑस्ट्रेलियाला निघून जाणार आहे. यांना शक्य झालं ना तर स्वतः विमानतळावर जातील आणि यांना दोघांना विमानात बसवून येतील. थँक्स आप्पा, तुम्ही मला हा चान्स दिला त्याबद्दल.
आज तुमच्या सगळ्यांसमोर मला हे सांगायला आवडेल. अँड यू, तुझ्यासारखा मूर्ख मुलगा मी आजपर्यंत कधी बघितला नाहीये. तू स्वतःला खूप शहाणा समजत असशील, पण तू एक नंबरचा मूर्ख आहेस. आणि तुझ्या इतका आगाऊ मुलगा मी आजपर्यंत कधीच बघितला नाही. आय मीन मूर्ख आणि आगाऊ असं डेडली कॉम्बिनेशन असतो, डेडली. आगाव, तू आगाव. मी येस, लास्ट नाईट आउट ऑफ नोवेअर गायब झाली तू. डू हॅव एनी आयडिया मला किती टेन्शन आलं असणार? गायब झाले म्हणजे मी काय पळून गेले नव्हते. आणि सगळ्या गोष्टी काय मी आता तुला विचारून करायच्या? हा, हू डू यू थिंक यू आर? हू डू यू थिंक यू आर? एक्सक्यूज मी तुझ्यापेक्षा जास्त सेन्सिबल आहे, यू नो दॅट. सेन्सिबल माय फुट. ऑस्ट्रेलियावरून इकडे वेड्यासारखा निघून आला. अक्कल आहे का तुला? अक्कल आहे? माइंड युअर वर्ड्स, माइंड युअर टंग, कॅरी. यू माइंड युअर टंग, ओके? काय बघितलं तुझ्यामध्ये तेच मला कळत नाहीये. अरे यांचं काय चाललंय दोघांचं? यांना थांबवा कोणीतरी. थांबा. ए तू घाबरे. कोण आहेस तू? अँजेलिना जोली? मग तू काय स्वतःला ब्रॅड पिट समजतोस? हा, गो इन, लुक इन टू युअर मिरर. तुझा फेस बघ, जा जा मिरर मध्ये बघ जा. काय ती दाढी, काय तो अवतार. पहिले जाऊन ती दाढी ट्रिम कर. मला अजिबात आवडत नाही. मला तूच आवडत नाही. तू काय माझ्या दाढीचं बोलते? मला तुझं अख्खं तोंड आवडत नाही. गो चेक समवेअर, कुठे चेंज करून मिळते का बघ. एक्सक्यूज मी, खूप हजारो अशी मुलं मरतात माझ्या फेसवर. मग जा त्यांच्याकडेच. आय डोंट केअर. माझ्यावर पण खूप मुली मरतात. Anyway, that's not the point. The point is, I don't want to see your face again. Just go. जाणारच आहे मी, कळलं ना? आणि तू स्वतःला खूप शहाणा समजू नकोस. You are thinking to get married to me. You are just a fool. And if you are thinking की तू माझ्याशी लग्न करशील, then you are an idiot. I hate you, Nat. I hate you. I mean, Nachiket Deshpande. I despise you. Get lost. Go to hell. अगं थांब. ए बाई, अगं, अरे थांब, तू नको. ए, इकडे. हा, अरे आप्पा. आप्पा, या वयात तुमचा अंदाज चुकलाच कसा? जोड्या जमवायची एवढीच हवस असेल ना, तर एखादी विवाह संस्था उघडा. चांगलाच वेळ जाईल. कॅडीने तर डावच उलटवला यांचा. हो का आजी? पण अचानक भांडायचं कसं ठरवलं तिने? हे तर मलाही कळत नाहीये. परत असं काही करू नका आप्पा. आम्हालाही बरीच कामं असतात. आम्ही तुमच्यासारखे रिटायर्ड नाही आप्पा. हे बघा, मलाही कामं असतात. मी कधीही खोटं बोलत नाही. मी तुम्हाला सगळ्यांना सिद्ध करून देईन की त्या दोघांना लग्न करायचं एकमेकांशी. आजची तारीख आणि वेळ लक्षात असू दे. जाऊन द्या आप्पा, सोडा आता सगळं. चला रे, चला.